आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी अनेक भाविक श्री महालक्ष्मीचे पूजन करतात, कारण माता लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्याला सुख समाधान ऐश्वर्य धनसंपत्ती सर्व काही मिळत असते, संसारात सुख शांती येत असते। असे म्हणतात की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही। त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वांनी मार्गशीर्ष महिन्यामधील दर गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा अगदी मनोभावे करायची असते। पण आता यावर्षी एकूण 5 गुरुवार आलेले आहेत, त्यामुळे एकूण महिनाभर हे व्रत चालणार आहे। आणि महिनाभर हे व्रत म्हणलं की स्त्रियांना मासिक पाळी, तर ही पूजा कशी करायची, त्याचबरोबर पूजा कधी करायची, कोणी करायची, गरोदर स्त्रियांनी पूजा केली तर चालते का, उपवास करायचा का, ही पूजा कोणत्या वेळेत करायची, कोणत्या दिशेला मांडायची, ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा कोणाला सुतक असेल तर त्यांनी पूजा करायची का, उपवास करायचा का, तसेच या महिन्यामध्ये नॉनव्हेज कांदा लसूण खातात का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका उरणार नाही। जरी तुम्हाला कोणता प्रश्न पडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचं निरसन मी करणार आहे, तर लगेच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आपण पाहूया की ही पूजा पुरुषांनी किंवा कुमारिकांनी केली तर चालते का, असं बरेच जण विचारतात। तर हो, ही पूजा घरातील कोणीही सवाष्ण स्त्रिया, कुमारिका किंवा पुरुष देखील करू शकतात। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मासिक धर्म चालू असताना ही पूजा करावी का, तर मासिक धर्म चालू असताना तुम्ही ही पूजा करू शकत नाही। जर तुम्हाला 4 दिवस पूर्ण झालेले असतील आणि गुरुवारीच्या दिवशी 5वा दिवस असेल तर तुम्ही स्वच्छ अंघोळ करून डोक्यावरून पाणी घेऊन मग ही पूजा नक्कीच करू शकता। पण जर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 3रा 4था दिवस असेल, त्या दिवशी जर प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही ही पूजा कोणाकडूनही करून घेऊ शकता। तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि कथा ऐकायची आहे। त्यानंतर 3रा प्रश्न आहे की ही पूजा कधी करावी, सकाळी की संध्याकाळी। आता सांगायचं झालं तर धावपळीच्या जगामध्ये लोकांना फारसा वेळ मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो। पण खरं तर ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करायची असते, किंवा मग तुम्हाला दुपारी 12 वाजायच्या आतमध्ये जर थोडासा निवांत वेळ मिळाला तर तुम्ही त्या वेळामध्ये सुद्धा ही पूजा करू शकता। नसेल तर मग सायंकाळी 4 ते 6:30 ते 7 या वेळामध्ये जरी पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं, कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते, ती आपण लक्ष्मी येण्याची वेळ मानतो, त्यामुळे त्या वेळामध्ये जरी पूजा केली तरीही चालू शकतं। आणि ही पूजा कुठल्या दिशेला मांडावी असं देखील बरेच जण विचारतात, तर देवीचे मुख हे पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे, या दिशेने पूजा मांडावी। पुढचा प्रश्न आहे की गर्भवती स्त्रिया ही पूजा करू शकतात का, उपवास करू शकतात का, तर गर्भवती स्त्रिया ही पूजा करू शकतात, मात्र शक्यतो गर्भवती स्त्रियांनी उपवास करू नये। जर तुमची खूपच तीव्र इच्छा असेल तर मग तुम्ही खाऊन पिऊन हा उपवास करू शकता, कारण आपल्या पोटामध्ये वाढणारा जीव हा पूर्णपणे आपल्या आहारावरच अवलंबून असतो। त्यामुळे तुम्ही पोटभरीचं फराळाचे पदार्थ वगैरे खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता, किंवा मग फक्त यावर्षी नाही केला तरीही चालू शकतं, फक्त मनोभावे पूजा करावी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ही पूजा बाहेरगावी केली तर चालते का, कारण महिनाभराचं व्रत आहे, त्यामुळे कोणाला तरी काही कारणास्तव बाहेरगावी जावं लागतं आणि तिथे ही पूजा करू शकतो का, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। पण जर तिथं ही पूजा करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, पण जर शक्य नसेल तर मग फक्त उपवास करायचा आणि कथा ऐकायची, असं केलं तरी देखील चालेल। काही जण असं देखील विचारतात की हा उपवास कधी सोडायचा, तर सायंकाळी 7च्या नंतर देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही हा उपवास सोडला तरी देखील चालेल। पुढचा प्रश्न म्हणजे नैवेद्याला कांदा लसूण चालतो का, खरं म्हणजे नैवेद्याला कांदा लसूण चालत नाही, कारण ते तामसी मानलं जातं। कांदा लसूण जसं मांसाहाराप्रमाणे तामसी मानलं जातं, त्यामुळे शक्यतो नैवेद्यामध्ये तरी कांदा लसूण घालत नाही। तुम्ही जर पूर्वीपासूनच हे काही पाळत नसेल तर मग नाही पाळलं तरी सुद्धा चालेल, तुम्ही रोजच्या प्रमाणे स्वयंपाक बनवा। आणि जे कोणी पाळतात तर त्यांनी महिनाभर सुद्धा न पाळता फक्त गुरुवारच्या दिवशी नैवेद्यामध्ये किंवा आपण उपवास सोडताना जर कांदा लसूण नाही घातला तरी सुद्धा चालेल।
त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न म्हणजे या महिन्यामध्ये नॉनव्हेज खातात का? शक्यतो या महिन्यामध्ये मांसाहार करणं पूर्णपणे टाळावं. या महिन्यामध्ये नॉनव्हेज खातच नाहीत, पण ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी गुरुवारच्या दिवशी तरी मांसाहार करणं पूर्णपणे वर्ज्य करावं. त्याचबरोबर अनेक स्त्रियांना प्रश्न पडतो की शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी मासिक पाळी आली तर काय करायचं? जर तुम्हाला माहीत असेल की शेवटच्या गुरुवारी आपली पिरियडची तारीख आहे तर मग तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल, किंवा मग 5व्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर मग त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल. त्याचबरोबर बरेच जणांना असा देखील प्रश्न पडतो की आपल्या देवघरामध्ये पहिला कलश आहे तर ही पूजा मांडताना दुसरा कलश मांडायचा का तोच घ्यायचा? आपल्या देवघरामध्ये जो कलश असतो तो आपल्या कुलदेवीचा असतो आणि तुमची कुलदेवी जर माता महालक्ष्मीच असेल तर तोच कलश तुम्ही घेतला तरी देखील चालेल, पण तुमची कुलदेवी वेगळी असेल तर मात्र तुम्ही पूजा मांडताना दुसरा कलश मांडायचा आहे. आणि कलशावरचा नारळ फोडायचा की विसर्जन करायचा असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आपण तो कलश देवी स्वरूप म्हणून मांडलेला असतो, म्हणजे तो नारळ आपण देवीचा मुखवटा म्हणून ठेवलेला असतो, त्यामुळे शक्य झालं तर हा नारळ विसर्जन करावा. पण जर तुमच्याकडे फोडायची पद्धत असेल, तुम्हाला प्रसाद म्हणून खायचा असेल तर तुम्ही तो प्रसाद म्हणून खाऊ शकता, किंवा त्या नारळाचा एखादा गोडाचा पदार्थ जसे की खीर किंवा नारळाच्या वड्या अशा पद्धतीने देखील खाऊ शकता. तसेच अनेक जणी विचारतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीची ओटी भरतो तर प्रत्येक गुरुवारी तीच ओटी ठेवायची का वेगवेगळी भरायची प्रत्येक गुरुवारी? जर तुम्ही पहिल्या गुरुवारी ओटी भरली असेल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला तीच ओटी ठेवायची आहे आणि शेवटी उद्यापन झाल्यानंतर त्या ओटीतला ब्लाऊज पीस किंवा सर्व साहित्य आपण स्वतः वापरायचं आहे. त्यामुळे ओटीमध्ये ठेवताना चांगलंच साहित्य वापरा जेणेकरून आपण त्याचा वापर करू शकेल, किंवा मग शेवटच्या गुरुवारीच ओटी भरली तरी देखील चालेल. अनेक जणांना प्रश्न पडतो की उद्यापनाला आपल्याला कुमारिका किंवा सुवासिनी मिळाल्या नाही तर उद्यापन कसं करायचं? कारण आपण सांगितलेलं आहे की उद्यापनासाठी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनी बोलवायचे असतात, पण काही जणांना 5 किंवा 7 कुमारिका सवासिनी मिळत नाहीत तर त्यांना फक्त एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी मिळाली तरी सुद्धा त्यांना हळदी कुंकू देऊन, एखादं फळ किंवा थोडंसं दूध देऊन, व्रताची एक पुस्तक देऊन त्यांनी अशा पद्धतीने उद्यापन करू शकता. म्हणजे फक्त कोणी एखादी कुमारिका किंवा एखादी सवासिनी मिळाली तरी देखील चालेल आणि एक जरी नाही मिळाली तरी तुम्ही देवीलाच हळदी कुंकू लावून, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून आणि उद्यापनाला जे काही आपण मुलींना किंवा महिलांना देतो ते देवीसमोर ठेवायचं आणि नंतर त्या गोष्टी आपण स्वतःच वापरायच्या. अशा पद्धतीने उद्यापन केलं तरी देखील चालेल. आणि हा गुरुवारचा उपवास कसा करायचा, उपवासाला काय काय खायचं, तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरुवारच्या पूजेबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.